गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि इथे मी लावलेली आहे वॉशिंग मशीन. कारण आता संक्रांत देखील येत आहे. म्हटलं चला थोडीशी घराची साफसफाई करून घेऊयात. रोज तुळशीला पाणी घातल्यामुळे काय होतं की तुळशीच्या कुंडीमधील जी काही माती आहे ती पाण्यासोबत वाहून येते आणि तुळशीची अशी खालची बाजू खराब होते. म्हणून म्हटलं चला आता वेळ देखील आहे तर यातली माती देखील थोडी भुसभुशीत करून घेऊयात. जेणेकरून काय होतं की जी तुळस आहे ती छान अशा पद्धतीने त्याची वाढ होते. त्यामुळे नेहमी मी आठवड्यातून एकदा तरी तुळशीची भुसभुशीत पानांवर प्रेम करते. कारण आलेली ते ते काढून टाकले जातात आणि छान अशी तुळशीची नवीन पाने देखील फुटतात. नेहमी मी अशा पद्धतीने तुळशीची काळजी घेते जेणेकरून ती छान अशी दिवस टिकली पाहिजे. तर इथे एक बॅग कपडे झाले होते कारण इथे मी कर्टन्स वगैरे त्यानंतर सोफ्याचे कवर हे सगळे धुवायला काढलेले होते. तर हे मला इथे हेल्प करत आहेत पडदे वगैरे लावण्यासाठी. कारण एवढी हाईट माझी काही पुरत नाही त्यामुळे ते मला नेहमी अशी मदत वगैरे करत असतात. आज संडे होता त्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. तर इथे मी नेहमी रांगोळी काढत असते. बाहेर माझी डेली रांगोळी असते. रांगोळी काढल्याशिवाय मला अजिबात जमत नाही. तर संडे असल्यामुळे आज नाश्त्याला बनवले होते पोहे. कारण जेवणाचा बेत थोडासा वेगळा होता. मी नेहमी चहा घेत नाही पण ज्या दिवशी पोहे बनवते त्या दिवशी हमखास चहा घेते. तुम्हाला देखील चहा आणि पोहे आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज संडे होता त्यामुळे घरी बनवलं होतं मस्त असं चिकन. इकडे चिकन शिजलेलं आहे आणि मी सुकं चिकन बनवत आहे. थोडा प्लॅनिंग वेगळा होता, बिर्याणी आणि चिकन टिक्का बनवायचा होता परंतु ते कॅन्सल केलं आणि सुक्कं आणि पातळ चिकन बनवायचं चालू आहे. तर फायनली चिकन बनवून झालेलं आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वॉशिंग मशीनला लावलेले सर्व पडदे वगैरे धुवून झालेले होते. सोफ्याचे कवर देखील सुकलेले होते. म्हटलं चला घरातले बाकीचे आराम करतायत तोपर्यंत कवर लावून घेऊयात. तर इथे माझे छोटे मोठे संडेला कामं काढत असते मी आणि घर देखील क्लिनिंग करते वरच्यावर जेणेकरून खूप असं घरामध्ये पसारा होत नाही किंवा घर असं घाण राहत नाही. छान असं व्यवस्थित आपण मॅनेज केलं तर आपलं घर नेहमी स्वच्छ राहतं आणि आपल्याला देखील घरामध्ये अगदी फ्रेश वाटत असतं. त्यामुळे मी नेहमी वरच्यावर असं क्लिनिंग वगैरे करते. तर माझा इथे स्वयंपाक वगैरे झालेला आहे. म्हटलं चला तोपर्यंत झाडांच्या कुंड्यांना पाणी वगैरे द्यावं. तर इथे आहे असा अशा पद्धतीचा बाहेरचा एरिया. तर समोरच लिफ्ट आहे त्यामुळे यशची खूप काळजी घ्यावी लागते. कारण लिफ्टमध्ये वगैरे मुलं इथे खेळत असतात. पण आम्ही त्याला सांगितलेलं आहे त्यामुळे तो जास्त लिफ्टकडे जात नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे इथे लावलेले आहेत. तर आज झाडांना पाणी घालायची काही आवश्यकता नव्हती कारण कुंड्यांमध्ये छान असा ओलसरपणा आहे. तर इथे कोरफड, तुळस, त्यानंतर मनी प्लांट असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावलेले आहेत. तर इथे आम्ही छान असा राऊंड शेप घरच्या घरीच दिलेला आहे. मनी प्लांटची खूप छान अशी ग्रोथ झालेली होती. सर्वांना भूक लागली म्हणून म्हटलं चला जेवणाचा टायमिंग देखील झालेला आहे. तर इथे साधारण जेवण वगैरे झालं आमचं 1:30-2 वाजता. पार्सल आलेलं होतं आणि इथे तुमच्या घरात देखील लहान मुले असतील तर तुम्ही नेहमी ऑब्झर्व केलं असेल की मुले खूप खुश होतात पार्सल आल्यानंतर आणि पटकन अनबॉक्स करून टाकतात. तर सायंकाळी इथे माझा स्वयंपाक चालू होता आणि यश यांची मस्ती चालू आहे. आपल्या मुलांना आपण टाईम दिला पाहिजे, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये छान असा बॉन्ड तयार होतो. कारण खूप घरांमध्ये आपण बघतो की मुले देखील मोबाईल बघतात कारण त्यांचे पॅरेंट्स देखील मोबाईल पाहत असतात. आपण जे करतो मध्ये तेच ऑब्व्हियसली देखील करत असतात. पण आम्ही ते यशला त्याचा एक स्पेसिफिक टाईम देतो जेणेकरून तो आमच्यासोबत छान असा खेळतो. तर ही छोटीशी मांडणी मी मागवलेली होती म्हणजे ग्लास वगैरे ठेवण्यासाठी. सायंकाळचे जेवण वगैरे झालं आमचं
आणि किचन ओटा देखील क्लीन केला, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी खूप छान असं फ्रेश वाटतं. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट, टेक केअर.